नवी मुंबईत ड्रग्ज तस्करांना पकडताना पोलिसांवर हल्ला झाल्याची बातमी समोर येते। नवी मुंबईतील उळवे परिसरामध्ये ड्रग्ज तस्करांना पकडण्यासाठी गेलेल्या मुंबई पोलिसांवर हल्ला झाल्याची ही धक्कादायक बातमी समोर येते। मुंबई पोलिसांच्या पथकावर आरोपींनी धारदार शस्त्राने वार करण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान या घटनेनंतर आता परिसरात देखील भीतीचं वातावरण निर्माण झालंय। आरोपींनी बाईकने पोलिसांना चिरडण्याचा देखील प्रयत्न केल्याचं उघडकीस झालंय। दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। या प्रकरणात आरोपींवर देखील अनेक कलमांअंतर्गत गुन्हे दाखल देखील करण्यात आले। तर ड्रग्ज तस्करांना पकडण्यासाठी गेलेल्या मुंबई पोलिसांवरच आरोपींना जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। हा प्रकार नवी मुंबईतील उळवे येथे 31 जानेवारीच्या रात्री घडला होता। दरम्यान ड्रग्ज तस्करांना पकडण्यासाठी मुंबई पोलिसांचे 10 पथक नवी मुंबईमध्ये दाखल झाले होते। त्यावेळी ही संपूर्ण घटना घडली आहे। माहितीनुसार इस्माईल शेख, शहीद खान आणि त्यांच्यासोबत असलेल्या साथीदारांसह बाईकवरून ही लोक फिरत होते आणि त्यानंतर पोलिसांना याची माहिती देखील मिळाली होती, खबर देखील मिळाली होती। त्याचनुसार पोलिसांनी कारवाई करत एक सापळा रचला आणि मोठी धडक कारवाई केली। मात्र त्याच वेळेला या आरोपींनी धारदार शस्त्राने पोलिसांना धमक्या देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। ड्रग्ज तस्करांना पकडताना पोलिसांवरच हल्ला झाल्याची ही बातमी घडल्यामुळे, ही घटना घडल्यामुळे परिसरात देखील आता भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। घटनेनंतर पोलिसांनी या आरोपींविरोधात गुन्हा दाखल देखील केलाय। या प्रकारामुळे आता नवी मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आणि शहरामध्ये वाढत्या ड्रग्ज गुन्ह्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय।